जीवनात वेळ ही कधीच वाईट नसते, तर वेळेचं गणित सोडवता आलं तर उत्कर्ष होतो. वेळेने आणि काळाने निर्माण केलेले आव्हान आपण कसे स्वीकारतो त्यानुसार आपली यशोगाथा अथवा अधोगती ही अधोरेखित होत असते. जीवनातील ज्या वेळेला आपण कठीण समजतो ना, नेमकं तीच वेळ वास्तविक दृष्टीने निर्णायक असते. आयुष्यभर वाईट वेळ आणि वाईट काळ वाट्याला येणार नाही असा कोणीही व्यक्ती किंवा सत्पुरुष महापुरुष या सृष्टीवर अस्तित्वात नाही. काळ कितीही वाईट येऊ द्या, आपण किती खंबीर आहेत त्यानुसार त्या वाईट काळाची यशोगाथा निर्माण होईल. अन्यथा सर्वसाधारणपणे आलेला वाईट काळ तिथून पुढे आपल्याला मागे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरेल. आपण जी वेळ कठीण समजतो आणि दुःखी किंवा निराश होतो, ही वेळ विचार केला तर कठीण नसून ती निर्णायक असते. आयुष्य व भविष्य बदलणारे असते. आरंभ अथवा अंत हा नेहमीच वाईट वेळ प्रारंभ झाल्यापासूनच चालू होतो. आपण निर्णायक वेळेला घाबरतो, चाच पडतो, त्यावेळेत आपण कसं वागतो हे महत्त्वाचं आहे. वाईट वेळेचे सोने देखील करता येते आणि त्या वेळेची राख पण करता येते. एकंदरीत वाईट वेळ ही खूप मोठी संधी असते, निर्णायक स्थिती असते, जिथून एकतर आपण घडू शकतो अन्यथा बिघडू शकतो. नकारात्मक स्थितीला आयुष्यात स्थान नसले पाहिजे. सत्य अवगत झाले नाही तर व्यक्ती नकारात्मक स्थितीमध्ये रममान होतो आणि आपल्या वाईट स्थितीबद्दल कोणाला तरी दोषी समजून मानसिक समाधान करून घेतो. आयुष्यात सदैव सकारात्मक असले पाहिजे. विचारपूर्वक विवेकशील सत्यनिष्ठ मार्गावर आचरण करताना कितीही संकटे वाटेला येऊ द्या, फार फरक पडत नाही. जीवनात काही वाईट काळ वाट्याला येणे हे स्वाभाविक किंवा नैसर्गिक क्रमप्राप्त आहे. पण वाईट काळ वाट्याला आला म्हणून धीर सोडून चालत नाही. धीर सोडला तर आपण खूप मागे जातो. काळाच्या छातीवर आपण उभे राहिलो तरच काळ आपल्याला इतिहास निर्माण होण्यासाठी सहाय्यभूत होतो. प्रभू श्रीराम यांच्या जीवनात आलेली वाईट वेळ म्हणजे 14 वर्षे वनवास. परंतु याच वाईट वेळेमध्ये प्रभू श्रीराम काळाच्या छातीवर पाय देऊन मजबूतीने उभे राहिले. श्रीराम ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हा देदीप्यमान इतिहास याच वाईट काळात निर्माण झाला. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून आपल्याला शिकायला मिळते की वेळ चांगली वाईट नसते, तर आपण कसं त्याला सामोरे जातो यानुसार परिणाम निर्धारित होत असतात. आय होप मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळाले असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एजे मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.